सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच येथील तहसील कार्यालयाच्या आवारात एक खळबळजनक कारवाई करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती त्याच आवारातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। एका तक्रारदाराला सावकारी लायसन्सचे नूतनीकरण करून हवे होते। हे काम करून देण्यासाठी मुख्य लिपिक वाघ याने 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराच्या तक्रारीवरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला। लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने सुधीर वाघ याला ताब्यात घेतलाय। ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार, शरद हेंबाडे, युवराज खांडवी आणि चालक समीर शेख यांच्या पथकाने केली। ऐन निवडणूक मतदानाच्या दिवशी शासकीय कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे महसूल व सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ माजली। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।